नारायण नारायण. महाराज, शुभम भवतु. महाराज, अहो तुम्हासनी तर ठाव आहेच का म्हाळसा देवी गड सोडून गेल्या आहेत. देव बी तत नाही. आणि मला हेही ठाऊक आहे की श्री म्हाळसा देवी नेवासे येथे गेल्या आहेत. तुम्हासनी ठाव आहे वय? हो, मी आता तिकडूनच येतो आहे. तुम्ही आता निवास येऊन येत आहे वय? हो, श्री खंडेरायांनी माझ्यावर एक कार्य सोपवलं होतं. ते पूर्ण करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. श्री म्हाळसा देवी नेवासे येथे येणार आहेत ही वार्ता त्यांच्या मातापित्यांना द्यायची होती. म्हणजे तुमची आणि देवींची भेट झाली वय? नाही, मी केवळ त्यांच्या मातापित्यांना ही वार्ता देऊन आलो. पर देवांनी तुम्हासनी काम सांगितलं म्हणजे देवगडावरच आले असतील ना? असतीलही, परंतु त्यांची आणि माझी भेट झाली नाही. बानू, मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे आणि म्हणून मी इथे आलो आहे. सांगा महाराज. बानू, तू श्री म्हाळसा देवींना थांबवण्याचा प्रयत्न केलास, परंतु त्या निघून गेल्या. परंतु मला असं वाटतं की तू याबद्दल श्री खंडेरायांशी बोलावंस. म्या? होय, मला तुझी काळजी वाटते आहे बानू. इथे काय घडते आहे हे मला ठाऊकच आहे आणि नेवासेला जाऊन आल्यामुळे श्री म्हाळसा देवींच्या आई वडिलांची ही चिंता मला जाणवत आहे. पर म्या देवासनी काय सांगणार? श्री म्हाळसा देवींना पुन्हा जेजुरीत बोलवावं, त्यांना इथे घेऊन यावं असा आग्रह तू श्री खंडेरायांकडे धर. हे काय सांगतायसा महाराज? होय बानू, कारण श्री म्हाळसा देवी जेजुरीत पुन्हा येणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी देवांचं नाही ऐकलं, माझं बी नाही ऐकलं त्यांनी. मग आता म्या? बानू, तू हा आग्रह धरणं अत्यंत आवश्यक आहे. तू हे त्यांना सांगावंस. श्री म्हाळसा देवी जेजुरीत परत आल्या नाही तर लोक त्यासाठी तुला दोषी ठरवतील. तू हे पाऊल उचलणं अत्यंत आवश्यक आहे बानू. म्या जाईन गडावर आणि म्या देवासनी भेटून हे सांगेन. नारायण नारायण. हे बघ, जे काही आहे ते मला कळायलाच हवं. आई, मी सांगते काय झालं ते. सांग, ऐकायचं आहे मला. मी जेजुरी सोडून कायमस्वरूपी इकडे आले आहे. मी पुन्हा तिकडे जाणार नाही. म्हणजे तू पुन्हा जेजुरीला जाणार नाहीस? असं अगं, हे काय बोलतेस तू? मी सत्य तेच बोलते आहे बाबा. असा कसा निर्णय घेतेस तू? अगं, असं काय झालं? मला आता त्याविषयी काही बोलायचं नाही. एवढी मोठी गोष्ट झाली आणि तू म्हणते की बोलायचं नाही? हा काय पोरखे आहे? मायानंदा, सावकाश, थोडं शांततेने घ्या. ते मला जमणार नाही. इथे आभाळ कोसळला आणि तुम्ही म्हणता शांततेने घेऊ? अहो, पण तिची मनस्थिती समजून घ्यायला नको का आपल्याला? अहो, आई आहे मी तिची. तिची काळजी मला वाटतेच, पण जे काही आहे ते मला कळायलाच हवं. सांगते. मी सांगितलं तिला की हा जेजुरी गड आणि हा वाडा सोडून जायचं नाही म्हणून. काय लिहिलंय माझ्या लेकीच्या भाग्यात? कधी संपणार हिची 7.5? मायानंदा, सावरा स्वतःला. म्हाळसा, पण तू असं तिथून निघून येणं हा या परिस्थितीवरचा उपाय नव्हे. मी आजवर तोच विचार करत आले बाबा. लढत आले मी, पण आता मी थकले आहे. आता मला कशाची अभिलाषा नाही. काहीच नकोय मला. म्हाळसा, अगं असं म्हणून कसं चालेल? संपूर्ण आयुष्य पडले तुझ्या समोर. आम्ही किती दिवस पुरणार आहोत? सगळा संसार सोडून आलीस? माझ्या समोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. खरं तर मी इकडे येणार नव्हते. अगं असं काय म्हणतेस म्हाळसा? म्हणजे तू आम्हाला सोडून कुठे जाणार होतीस? हे योग्य नव्हे म्हाळसा. आणि असा विचार का करतेस तू? तू अशी वनात एकांतात कुठे जाणार होतीस? आणि आम्ही काय केलं असतं म्हाळसा? तरी बरं की वाटेत ते ऋषी भेटले, त्यांनीच आम्हाला इथे नेवासेला आणून सोडलं. नाहीतर काय आम्ही इथे येऊ शकलो नसतो.
काय करावं माझं आम्ही? असं कसं वागतेस तू? ते काही नाही, श्री खंडेरायांना निरोप पाठवा आणि इथे बोलावून घ्या. अहो पण आपण काय बोलणार त्यांना? मी बोलेन तुम्हाला सुचत नसेल तर. त्या बानूचा सोक्ष मोक्ष लागायलाच हवा. श्री म्हाळसादेवींना पुन्हा जेजुरीत बोलवावं, त्यांना इथे घेऊन यावं असा आग्रह तू श्री खंडेरायांकडे धर. महाराज म्हणलं का म्या गडावर जायला हो, देवांसंग बोलाय हो. म्या बी त्यासनी तवा वय म्हणलं, पर आता मलाच कळणं झालंय का म्या काय करावं, काय करावं. बानू, रंग्या गंगी, तुम्ही आला वय? नाही पर तू कंच्या विचारत आहेस एवढी? नाही म्हणजे आम्ही आल्याचं तुझ्या ध्यानात बी आलं नाही म्हणून विचारलं. ते हे काय नाही. मस्त तरी काय कळतं का नाही? अगोदरच त्या काळजीमध्ये आहे ती. त्यासनी जे वाटतं त्या सांगते ती आपल्याला. हा, हीच म्हणतोय मी. काळजी करण्यासारखं काय नाही ना? म्हणजे तुम्ही यांच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्हाला नसेल सांगायचं तर राहू द्या जी. अगं तसं नाही. महाराज आले होते. महाराज? वय ते म्हणले का देवासनी जाऊन भेट. आणि ते कशा पाय? नाही म्हणजे तुला देवासनी भेटायचं म्हटल्यावर वरगाडाव जावं लागेल. वय ते म्हणले का म्हाळसाताईंनी जेजुरीत माघारी यायला हो, आणि ते म्या त्यासनी सांगावं. अरे म्हाळसाताई माझ्या पायी गड सोडून गेल्या असं लोक म्हणायला लागली तर म्या काय करावं. हा, मी म्हणलं होतं का नाही? बर मग तू काय विचार केलाय? म्या त्यासनी वय म्हणलं. आता मलाच कळणं झालं आहे काय करावं म्या. एक तू लय काय विचार करू नकोस. हा, तू गडाव जा, देवासनी भेट. आणि माझं या काय ऐकशील का? काय? तू आता आशीनगर राहत जाऊस, हाय का नाही? म्हणजे देवा मर तू आशीनगर जाऊच. म्हणजे अगं म्हणजे काय म्हणजे? तू देवांची बायको आहेस, आता तरी वस्ती उरली कापडं नको घालूस. नाही अगं पर माझं ऐक तर जरा. नाही म्हणलं ना हो. तुम्हाला खरं सांगू का, मला आता त्याचं काय बी वाटणं झालंय बघ. कशा पण एवढं समजा दागिनं घालायचं आणि एवढ्या भरजरी साड्या नेसायच्या, काय बी नको. मी आहे तशीच बरी आहे. अगं बानू, असं कसं म्हणतेस? हा, खंडेरायांची बायको आहेस तू, हा बानाई आहेस. मला सांग, देवा मोर जर तू अशी गेलीस तर त्यासनी काय वाटेल ह्याचा विचार केलायस का? हे सांगते ती ते खरं आहे बघा. तुमच्याकडं असं नाही बघवतजी. तुम्ही असं देवांमोर नका जाऊजी. देवांची बायको, अंगावर दागिने घातलेली, चांगली कापडं, साड्या नेसलेली, तुम्ही तसंच राहावाजी. देवासने बी बरं वाटेल. बघू. बानू, ए बानू, किती वेळा निरोप पाठवले, आली का नाहीस? अगं काय म्हणते मी, जेवायला का नाही आलीस म्हाळसा? मला भूक नाही. असं करून कसं चालेल? उपवास करून काही सारे प्रश्न मिटणार आहेत का? पण माझी इच्छाच नाही आई. काय अवस्था करून ठेवली आहे माझ्या लेकीची. तळ हाताच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलं, पण काय हाल केलेत तुझे.
प्राक्तन आहे आई. त्याला कोण काय करणार. आयुष्यात सगळं मिळेल. धन, कीर्ती, यश. मलाच बघ, सगळं आहे माझ्याकडे, पण तरीही मी सुखी नाही. आयुष्यात प्रेम कधी मागून मिळू शकत नाही. ती सवत आली आणि तुझा आनंद हरवला बघ. ती आली, पण तिला आणलंही गेलं. याने जर तिला आणलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. मला तर असं वाटायला लागलंय की या सगळ्यात तिची काही चूकच नाही. यांनी ठरवलं म्हणून हे सगळं घडलंय. हेच मी आधीपासून सांगत होते, पण माझं कोणी ऐकतच नाही. यांचंही आराध्य आणि तुझंही हे आराध्य. संसारात पती पत्नी नातं असायला हवं. अध्यात्म घरात नाही आलं तर थेट शेवटच्या खोलीपर्यंत गेलं आणि म्हणून हे सारं घडलं. संसार हा संसारासारखाच व्हायला हवा होता. तुम्ही दोघे इथे आहात, मी तिथे तुमची वाट बघत होतो. अहो, ही जेवायलाच येईना म्हणून मी इथे आले. असं करून कसं चालेल बाळा. मी उद्याच संदेश पाठवतो, होईल काहीतरी. काही होणार नाही बाबा. असं बोलू नकोस. तू जर अशी निराश झालीस तर भविष्यात पुढे कसं होणार. आयुष्य पडलंय माझं. ऐक, असा अन्नावर राग ठेवू नकोस. 2 घास खाऊन घे. आणि जर का आली नाहीस तर लहानपणी जसं खेचून घेऊन जायचो ना तसं खेचून घेऊन जाईल. चल. बरं, मी आलेच. मघापासून मी सांगत होते तर आली नाहीस, आणि बाबांनी सांगितल्यावर लगेच निघालीस. आई, चला. तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. पण नक्की येशील ना? हो. गंगे, ए गंगे, कुठं राहिली म्हणायची. दिवं लावून झालं माझं. गंगे, आता देवांची बायको शोभतीयच बघ. हा, आहे का नाही. अशी जर देवा मोहरी गेली का नाही तर देवासनी लय बरं वाटेल बघ. आणि हेसनी तयार करत होते म्हणून येळ लागला. कशाला वरडत होता असं इतकं? आता मला कुठं ठाऊ होतं हे. नाही पर गंगे, आज तू लय चांगलं काम केलंच बघ. आज हा, झाला का तुमचा तंटा सुरू? नाही नाही, पर हे खराय बानू. नाही म्हणजे आता तू देवाची बायको म्हणून तर जाशील. हा, अशी नटून थटून. तुला सांग, तू समधी बघतच राहत्या बघ. असू दे, चल आता मला जाऊ दे गडावर आणि देवासनी भेटू दे. ए, आता माझ्या ध्यानात आलं का तू आता तर गेलीस का नाही तर तुला आत बी जाता येईल. आणि ते कसं काय? अगं कसं म्हणजे, आता देवी बी गडाव नाही त्या, म्हणजे बानूला गडाव याला अडवणार कोण? नाही रंग्या, मी गडाच्या आतमध्ये नाही जायची. का ग? कारण म्हाळसाताईंनी मला तसं सांगितलं आहे आणि मी ते मान्य केलं आहे. जेव्हा आख्यान असत्या तेव्हाच मी गडाच्या आतमध्ये जाते हे ठाव आहे समध्यासनी.
आता काय बी झालं तरी मी या गडाच्या आतमध्ये नाही जायची. नाही होय आता अजून तुम्ही काय बाय सांगू नका सा. त्यांनी ठरवलं आहे आणि तेच बरोबर आहे. बरं राहिलं. येते म्या. बानू म्या काय म्हणतो, आता इतके रात झाले, तू अशी एकली जाणार वय? वय नाही नाही न ग, मी आणि गंगी येतो तुझ्या संग. हा नाही न ग, मी आज जाईल एकली. तुम्ही नका काळजी करू. येते म्या. देवा, श्री म्हाळसादेवी गडावरून गेल्याची वार्ता आता सर्वत्र पसरली आहे. गडावर, गावात, सर्वत्र. परंतु श्री म्हाळसादेवींनी पुन्हा जेजुरीत यावं असं आपल्या सर्व प्रजेला वाटतं. माधवा, जसा म्हाळसेचा ह्या प्रजेवर जीव आहे, तसाच ह्या प्रजेचा देखील म्हाळसेवर जीव आहे. तिच्या ह्या अशा जेजुरी सोडून जाण्याने सर्वांनाच वाईट वाटलं आहे. तेव्हा तुम्ही श्री म्हाळसादेवींना थांबवण्याचा प्रयत्न केलात, परंतु त्यांचा निश्चयच ठाम होता. माधवा, म्हाळसेचा हा हट्ट होता की बानूनेही जेजुरी सोडून जाणे, परंतु बानूप्रती असलेले माझे दायित्व मी कसे विसरू. श्री म्हाळसादेवी नेवासेला गेल्या हे एका अर्थी बरंच झालं. आता त्यांच्या माता पित्यांना इथे काय झालं हे कळेलही, परंतु त्या तिकडे सुखरूपही असतील. तिथेच श्री म्हाळसादेवींचा जन्म झाला. लहानाच्या मोठ्याही तिथेच झाल्या. तिम्माशेठ यांना ठाऊक आहे की श्री म्हाळसादेवीच श्री पार्वती देवींचा अवतार आहेत, परंतु ही गोष्ट अजूनही त्यांच्या मातेला ठाऊक नाही. माधवा, एक क्षण असा येईल की तिच्या मातोश्रींना देखील ह्याबद्दल कळेल, आणि तसं झालं तर ह्या अवतार कार्याच्या समाप्तीच्या दिशेने एक गोष्ट पुढे जाईल. देवा, श्री म्हाळसादेवी जेजुरी सोडून जाण्याचं दुःख जसं सगळ्यांना झालं आहे, तसंच ते श्री गणेशांना देखील झालं आहे. ह्या क्षणी काय परिस्थिती आहे हे त्यालाही ठाऊक आहे, परंतु त्याचा हट्ट, त्याचा राग मी समजू शकतो. श्री गणेश अस्वस्थ असणं हे स्वाभाविकच आहे. त्यांनाही श्री म्हाळसादेवींनी परत यावं असंच वाटतंय. सर्वांच्याच मनात हाच एकच विचार आहे. माधवा, आता ह्यापुढे काय घडणार आहे हे ह्या क्षणी सांगता येणे कठीण आहे, परंतु आता यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे. म्हाळसा, तू हा असा निर्णय का घेतलास